तर आझाद मैदानात आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात येते आहे। काल आंदोलकांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल झाले होते। आज त्यांची नाश्त्याची सोय मात्र करण्यात आली। आढावा घेतलाय गिरीश कांबळेंनी, पाहूयात। दुसरा दिवस आहे। मराठा आंदोलक मुंबईत धडकलेले आहेत। काल भर पावसात त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जरंगे पाटलांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर आज देखील त्यांनी मुदतवाढ केलेली आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। राज्यभरातून मराठा आंदोलक आलेले आहेत। 3-3 दिवसांपासून त्यांनी घर सोडलेलं आहे आणि जेवढे दिवस या ठिकाणी राहता येईल तेवढे दिवस आम्ही राहणार आणि त्यासाठीची तयारी आहे ती घरातूनच करून आलेली आहेत। जीवनापासून राहण्यापासून सगळ्याची तयारी करण्यात आलेली आहे। 3 दिवस झाला आम्ही इथे आलेल्या। भरपूर टॉयलेटची सोय नाही, काही काचीही सोय नाही। तिथे गेलं पियाच्या पाण्याच्या महानगरपालिकेत गेले तर तिथे कोणी येऊ देणार। आणि इथं आता टॉयलेटला पण 20 रुपये 30 रुपये घ्यालेत। हे फडणवीसचं सरकार आहे की काय ते आझमशहाचं सरकार आहे हेच समजणं चाललंय आम्हाला। आता हे नाश्त्याचं सकाळचं तयारी, दुपारी सकाळ दुपार। किती जणांचं बनवलं? हे 40 जणांचं सर। रात्रीचे शेव हेच खावं लागलं सर। 2 रोज झालं हेच खावं लागलं, करून खावं लागलं। पुरेल एवढा तर राशन आहे तुमचं? एक महिन्याचा आहे, 1 महिन्याचं राशन भरून आणलेलं आहे। तात्काळ सोय फक्त आम्हाला सरकारनं संडासची सोय करून द्यावं एवढीच विनंती। आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। राज्यभरातून हे सगळे मराठा आंदोलक आहेत। जेवणाची व्यवस्था हे स्वतःच करतायत। 30 ते 40 जणांचं जेवण ते आता सध्या बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल, हे सगळं बनवण्याचं काम सध्या आता सुरू आहे। आत्ता 4-5 दिवस पुरेल एवढं आहे, मात्र महिनाभर राहावं लागलं तर महिनाभराचं देखील रेशन आहे ते सर्व आम्ही गावाकडून मागून घेऊ, मात्र इथून हलणार नाही। ही भूमिका या मराठा आंदोलकांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवांचा गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।